नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। घराच्या बाजूची अळंबी खाल्ली आणि एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा। रायगड जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव गोठेसवाडी येथे विषारी अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। सुभाष पवार, शीला पवार, सुप्रिया पवार, सावंत पवार आणि चंद्रशेखर स्वामी अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। घराच्या बाजूला उगवलेली अळंबी खाल्ल्यानंतर त्यांना लगेचच त्रास होऊ लागला। त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले। माणगाव येथील पवार कुटुंबाने विषारी अळंबी खाल्ल्यानं 5 जणांना विषबाधा झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे। सुभाष पवार वय वर्ष 36, शीला पवार वय 30, सुप्रिया पवार वय 8, सावंत पवार वय 10 आणि चंद्रशेखर स्वामी वय 40 अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। विषबाधा झालेल्या सर्वांना तातडीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पवार कुटुंबियांनी घराच्या बाजूला उगवलेली अळंबी खाल्ली होती। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला। सुरुवातीला त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने 108 रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने नागरिकांना अळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान या घटनेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि सुजय सावंत यांनी कुटुंबियांना मदत केली। जंगलात किंवा घराच्या आसपास उगवलेली कोणतीही अळंबी खाण्यापूर्वी ती विषारी नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अशा गंभीर घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे दक्षता घ्यावी असे आवाहन सामाजिक बांधिलकीने केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, माणगाव।